हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपला जो केमिस्ट्री सब्जेक्ट असेल तो किती पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे आणि प्रत्येक पार्टच्या स्टडीसाठी काय स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला हेल्प होईल जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करण्यामध्ये. सो मागच्या व्हिडिओमध्ये दिली गेलेली स्ट्रॅटेजी तुम्हाला हेल्पफुल असेल स्कोरिंग साठी. सो तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपलं डिस्कशन असेल की नेक्स्ट 80 डेज जे रिमेनिंग आहे आपल्याकडे त्या 80 डेज मध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे त्यामुळे आपल्याला हेल्पफुल पुन्हा स्कोअर करण्यामध्ये. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मार्क्सला काही इम्पॉर्टंट नसतं तर हे चुकीचं आहे. मार्क्स आर इम्पॉर्टंट. सो आपल्याला इफेक्टिव्हली स्टडी करायचा आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे आणि त्यासाठी आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी. सो सगळ्यात पहिला जर टॉपिक बोलायचं झालं तर तो असेल तुमचा स्टडी अवर्स. आता स्टडी अवर्सचं कसं असेल, तुम्ही डिसाईड करता की आपल्याला 14 अवर्स स्टडी करायचा आहे, और कोणी डिसाईड करतं की आपल्याला 16 अवर्स स्टडी करायचा आहे, कोणी डिसाईड करतं 12 अवर्स, कोणी डिसाईड करेल 10 अवर्स. तर तुम्ही एक टास्क घेतलेला आहे आणि आता तुम्हाला ते टास्क कंप्लीट करायचं आहे आणि इथे केली तुम्ही मिस्टेक. बिकॉज जर ते टास्क कंप्लीट झालं नाही तर तुम्ही व्हाल डिमोटिवेट आणि तुम्हाला थोडा स्ट्रेस येईल ज्यामुळे तुमचा आता अभ्यासात मन लागणार नाही आणि पुढचे दिवस जे आजच्या दिवसामुळे इफेक्ट होतील. बिकॉज तुम्ही डिसाईड केलं होतं की तुम्हाला 16 अवर्स स्टडी करायचा आहे, और 14 अवर्स और 12 अवर्स स्टडी करायचा आहे, पण ते टास्क कंप्लीट झालं नाही आणि त्यामुळे तुमचा याचा इफेक्ट दिसेल तुम्हाला नेक्स्ट डेजवर आणि यामध्ये तुम्ही किती टाइम पुन्हा लॉस कराल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मीन्स खूप जास्त स्टडी करण्याच्या मागे आपण खूप जास्त टाइम स्टडी करण्याच्या मागे खूप जास्त टाइम व्यर्थ गमावलेला आहे. सो आपण करायला गेलो की आपल्याला खूप जास्त अभ्यास करायचा आहे, खूप जास्त टाइम स्टडीला द्यायचा आहे, पण आपण करून टाकलं उलटच. सो आपल्याला स्टडी अवरनुसार न करता आपण जर टॉपिक वाईज, मी सजेस्ट करेल तुम्हाला की स्टडी हा अवर वाईज न करता टॉपिक वाईज करा. आता टॉपिक वाईज कसं करायचं तर बघा, जर पर्टिक्युलर केमिस्ट्री सब्जेक्ट बघितला तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाय की केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये मेनली 4 पार्ट्स असतील. एक असेल डेरिव्हेशन्स, दुसरा असेल न्यूमेरिकल्स, तिसरं असतील रिएक्शन्स आणि पार्ट असेल थेरी. सो तुम्ही डिसाईड करा, जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की 5 रिएक्शन्स तुम्ही डेली करायला पाहिजे आणि सेकंड डेला जाऊन त्या 5 रिएक्शन्स तुम्ही रिवाइज करायला पाहिजे. तसंच तुम्ही 2 to 3 डेरिव्हेशन्स घेऊ शकता, त्यानंतर 5 to 6 न्यूमेरिकल्स घेऊ शकता आणि 2 to 3 थेरी क्वेश्चन्स घेऊ शकता. इतके सगळे टॉपिक तुम्ही डिसाईड केले आणि ते टॉपिक स्टडी करणं स्टार्ट करा आणि तेच टॉपिक कंप्लीट करा. त्यानंतर नेक्स्ट डेला पुन्हा सेम टॉपिक वाईज घ्या, पुन्हा काही टॉपिक्स कंप्लीट करा. आता यामध्ये काय होईल, बरं आता मी जे तुम्हाला सांगितलंय की इतके टॉपिक्स करा, काही जणांचा पोटेन्शियल यापेक्षा जास्त असेल, सो इतके मिनिमम टॉपिक तर तुम्हाला करायचेच आहे, बट तुमचं पोटेन्शियल जर यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्यानुसार स्टडी करू शकता. आपल्याला करायचं आहे जास्तीत जास्त आपली एनर्जी यूज स्टडीसाठी आणि जितकी जास्त आपण एनर्जी यूज करू, जितकी जास्त इफेक्टिव्हली आपण आपली एनर्जी त्या स्टडीला देऊ, तितकं जास्त आपल्याला दिसेल रिझल्ट. आणि त्यासाठी आपल्याला डिसाईड करावं लागेल टॉपिक्स, ना की स्टडी अवर्स. आता या सगळ्यामध्ये काय होतं, आपण अवर्स डिसाईड केले होते आणि अवर्स डिसाईड करता करता आपली जर एनर्जी संपली असेल तरी आपण प्रयत्न करतो की खूप जास्त त्यामध्ये टाइम द्यायसाठी आणि ते टास्क कंप्लीट करायसाठी. पण यामध्ये तुमचा आजची एनर्जी तर लॉस झालीच आहे, पण तुमच्या माइंडवर यामुळे स्ट्रेस आणि पुन्हा तुमचे नेक्स्ट डे सुद्धा व्यर्थ जातील. सो असं करू नका, टॉपिक वाईज स्टडी करा आणि तुमचं पोटेन्शियल फुल्ली यूज करा. आता मी तुम्हाला टॉपिक सांगून दिले, पण तुमचं पोटेन्शियल त्यापेक्षा जास्त असेल तर त्यापेक्षा जास्त तुमचं पोटेन्शियल यूज करा, बट तुमच्या पोटेन्शियलच्या कमी तुम्ही काहीच केलेलं पाहिजे नाही. बरोबर, जर तुमचं पोटेन्शियल जास्त असेल तर तुम्ही जास्त केलंच पाहिजे, पण तुमचं पोटेन्शियल पेक्षा कमी जर तुम्ही करत असाल तर यू आर अनफेअर टू युअर सेल्फ. यू शुड बी ऑलवेज फेअर टू युअर सेल्फ. जितकं तुमचं पोटेन्शियल आहे तितकं सगळं यूज करायला पाहिजे, जितकी एनर्जी आहे ते पूर्ण एनर्जी यूज करायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला याचा होईल पुढं लॉस आणि याचा इफेक्ट दिसेल तुम्हाला तुमच्या रिझल्टवर, बिकॉज तुम्ही तुमचं पोटेन्शियल फुल्ली यूज केलेलं नाहीये. सो फर्स्ट टॉपिक जर झाला तर तो असेल टॉपिक वाईज स्टडी, ना की अवर वाईज जाता तुम्ही जा टॉपिक वाईज. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जर म्हणण्यात झालं तर जितकी जास्त तुम्ही रिव्हिजन करू शकत असाल तितकी जास्त रिव्हिजन करा. आता यामध्ये काय होईल, फर्स्ट डेला आपण जे टॉपिक केले ते सेकंड डेला जाऊन आपल्याला रिवाइज करायचे आहेत आणि डेली आपल्याला सेम रुटीन फॉलो करायचं आहे. आज काही टॉपिक्स करायचे आणि ते टॉपिक्स नेक्स्ट डेला जाऊन रिवाइज करायचे आहे. आता फर्स्ट डेला जे टॉपिक्स केले ते नेक्स्ट डेला रिवाइज करायचे, त्यानंतर नेक्स्ट डेला जे टॉपिक्स केले ते आणखी नेक्स्ट डेला रिवाइज करायचे आणि फर्स्ट डेला जे टॉपिक केले ते सुद्धा पुन्हा रिवाइज करायचे. सो डेली रिव्हिजन आणि
डेली रिव्हिजन आणि टॉपिक वाईज स्टडी आपल्याला फॉलो करायचा आहे. त्यासोबतच रिव्हिजन करताना आपण एक मिस्टेक काय करतो की आपल्याला वाटते की जे आपण काल वाचलं होतं ते आपल्याला पूर्ण आठवलं पाहिजे. तर असं करू नका, फुल्ली तुम्हाला आठवणार नाही. आता काही जणांना आठवत असेल तर ते फार चांगलं आहे, बट बऱ्याच जणांचं होतं की काही पूर्णच्या पूर्ण जे मागच्या दिवशी वाचलं होतं ते पूर्णच्या पूर्ण त्यांना नेक्स्ट डेला आठवत नाही आणि त्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, मग ते पुन्हा डिमोटिवेट होतं. बट फुल्ली आठवत नसेल तर काही टेन्शन नाही, जिथून पार्ट तुम्हाला आठवत नाही आहे तो पुन्हा जाऊन रिकॉल करा. रिकॉल केल्याने काय होईल, पुन्हा तुम्हाला तो लक्षात येईल आणि तुम्ही इफेक्टिव्हली तो पार्ट स्टडी करू शकाल. त्यानंतर नेक्स्ट डेला पुन्हा तो पार्ट रिकॉल करा, पुन्हा रिव्हिजन करा आणि रिव्हिजन प्लस टॉपिक वाईज स्टडी हे रुटीन फॉलो करत राहा. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक झाला तर रायटिंग प्रॅक्टिस. पहिले बघितलं आपण टॉपिक वाईज स्टडी करायचं आहे, त्यानंतर बघितलं आपण की आपल्याला करायची आहे रिव्हिजन ॲज मच ॲज पॉसिबल, त्यासोबतच आपल्याला करायची आहे रायटिंग प्रॅक्टिस. रायटिंग प्रॅक्टिस का बरं इम्पॉर्टंट असेल, बिकॉज आपल्याला पेपरमध्ये जे पेपर लिहायचा आहे तो रायटिंग मध्ये द्यायचा आहे, आपल्याला पेपर वाचून द्यायचा नाहीये. सो रायटिंग प्रॅक्टिस मोर इम्पॉर्टंट असेल, बिकॉज जे जास्त आपल्याला रिकॉल होतं, जे जास्त आपल्याला आठवायला मदत करतं, जे आपल्याला जास्तीत जास्त हेल्प करेल स्टडीमध्ये ते असेल आपली रायटिंग प्रॅक्टिस. सो जितकी जास्त रायटिंग प्रॅक्टिस करू शकता तितकी जास्त रायटिंग प्रॅक्टिस करा. जे टॉपिक्स तुम्ही रिकॉल केले आहेत, जे टॉपिक्स तुम्ही स्टडी केले आहेत ते टॉपिक्स एकदा, दोनदा, तीनदा असे जितक्यादा पॉसिबल असेल तितक्यादा रायटिंग प्रॅक्टिस करा त्या टॉपिकची. ते तुम्हाला हेल्प करेल तुमच्या रिझल्टसाठी, त्यानंतर तुमच्या बेटरमेंटसाठी आणि ईच डे तुम्हाला फील होईल की तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो बेटर होत चाललेला आहे बिकॉज ऑफ रायटिंग प्रॅक्टिस. रिव्हिजन अँड रायटिंग प्रॅक्टिस यामुळे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो ईच डे बेटर व्हायचा आहे. बरोबर, ईच डे तुमचा परफॉर्मन्स बेटर होत जाईल आणि आपल्याला तेच करायचं आहे की आपल्याला प्रत्येक दिवशी स्वतःला बेटर बनवायचं आहे. बिकॉज आपल्याला मागं जायचं आणि आपल्याला जायचं समोर, तो ईच डे आपल्याला स्वतःला बनवायचा आहे बेटर. त्यासोबतच आपल्याला असेल टेस्ट सॉल्व्हिंग. आता बघितलं आपण की टॉपिक वाईज स्टडी, त्यानंतर असेल रायटिंग प्रॅक्टिस, त्यानंतर असेल रिव्हिजन ॲज मच ॲज पॉसिबल, त्यासोबतच असेल टेस्ट सॉल्व्हिंग. आता टेस्ट सॉल्व्हिंग का बरं इम्पॉर्टंट असेल, यावरून तुम्हाला तो कळेल की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकमध्ये जास्त लक्ष द्यायची गरज आहे. ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला कमी स्कोरिंग होत आहे किंवा मग टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळत आहे त्या टॉपिक्सवर तुम्हाला जास्त स्टडी करायची गरज आहे. आणि त्या टॉपिक्सवर स्टडी करायसाठी तुम्हाला पहिले कळायला पाहिजे की तुमचा प्रॉब्लेम कुठं होत आहे आणि जिथं प्रॉब्लेम होत असेल तो पार्ट तुम्हाला आणखी जास्त चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. सो त्यासाठी गरजेचं असेल टेस्ट सॉल्व्हिंग. आता काही मुलांचा प्रॉब्लेम असेल की त्यांच्याकडे टेस्टच नसतील सॉल्व्ह करायसाठी. सर चिंता करायची गरज नाही, मी डिस्क्रिप्शन मध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकला फॉलो करा, ते चॅनल जॉईन करा आणि त्यामध्ये तुम्हाला दिसाल टेस्ट ज्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमचा परफॉर्मन्स बेटर करायसाठी आणि स्वतःचा कॉन्फिडन्सला बूस्ट करायसाठी. कॉन्फिडन्सला बूस्ट करणे, त्यासोबत परफॉर्मन्स बेटर करणे हाच आपला एकमेव हेतू आहे या व्हिडिओ थ्रू. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपण काय करतो, बराच आवर स्टडी करताना बऱ्याचशा टाइम मध्ये काय करतो, ब्रेक टाइम घेतो आणि ब्रेक टाइम मध्ये आपल्याला कळतच नाही. आपण ब्रेक घ्यायचा असतो 5 to 10 मिनिट्स किंवा मोस्ट ऑफ द 15 मिनिट्सचा आपल्याला ब्रेक घ्यायचा असतो, पण आपण एक मिस्टेक करून टाकतो की 15 किंवा 10 मिनिट्सचा ब्रेक घेता घेता स्क्रोलिंगवर चालला जातो. आता ज्या डिव्हाइसवर तुम्ही व्हिडिओ बघताय हाच तुमच्यासाठी गुड पण आहे आणि हाच तुमच्यासाठी बॅड सुद्धा आहे. आता गुड कसा, तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजीज कळल्या, त्यानंतर बरेचसे टॉपिक्स, बरेचसा जो स्टडी मटेरियल आहे तो या डिव्हाइसवर अवेलेबल आहे, त्याचा तुम्ही यूज करू शकता. आणि याचा बॅड यूज म्हणजे तुम्ही करू शकता याला पूर्ण दिवसभर स्क्रोलिंग. तुम्ही 5 to 10 मिनिट्सचा ब्रेक घेतला होता, 15 मिनिट्सचा ब्रेक घेतला होता, पण हाच ब्रेक तुमचा 1 hour 2 hours मध्ये कधी कन्वर्ट झाला तुम्हाला लक्षातच आलं नाही. आणि त्यामुळे हे जे स्क्रोलिंग तुम्ही करता हे थोडं टाळा. हे जे तुम्ही बघिता बाकी गोष्टी, एंटरटेनमेंट सारख्या गोष्टी, ह्या सगळ्या सध्या सोडून द्या. काही दिवस जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचा काही लॉस होणार नाही, बट जर तुम्ही आता सिरियसली स्टडी केला नाही तर तुमचा लॉस नक्की होईल आणि याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या रिझल्टवर नक्की दिसेल. सो सगळ्यात जास्त लक्ष द्या की जे स्क्रोलिंग मध्ये टाइम जात आहे तो टाइम रिड्यूस करा आणि तो टाइम यूज करा स्टडीमध्ये. आता आपण स्क्रोलिंग मधला टाइम रिड्यूस न करता आपण रिड्यूस करतो टाइम आपला स्लीप अवर्स मधून, आणि स्लीप अवर्स हे तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचे असते. जास्त मॅक्झिमम 7 to 8 hours तुमची स्लीप असलीच पाहिजे. 7 to 8 hours स्लीप ही गरजेची असेल तुमच्यासाठी.
बिकॉज तुमचा माइंड फ्रेश राहील आणि माइंड फ्रेश असेल तर तुमचा मूड फ्रेश राहील आणि मूड फ्रेश असेल तर त्यामुळे तुम्हाला हेल्प होईल तुमच्या स्टडीमध्ये. बिकॉज आपल्याला स्टडी करताना जे सगळ्यात जास्त हेल्प लागणार आहे ते लागणार आहे आपल्या माइंडची. बिकॉज स्टडी करायचं असेल तर माइंडची गरज लागणार आहे आणि माइंड जर आपला फ्रेश असेल तर आपण जास्तीत जास्त स्टडी करू शकतो. सो 7 to 8 आवर्सची स्लीप आपल्याला गरजेची आहे. सो टाइम आपला एंटरटेनमेंट अवर मधून रिड्यूस करून आपला तो टाइम त्या स्टडीसाठी नक्की टाइम रिड्यूस करा स्लीपिंग अवर्स मधून. त्यासोबतच जेव्हा आपण ब्रेक टाइम मध्ये स्क्रोलिंग करतो, पहिले तर आपण केलं स्टडी. आता स्टडी करताना आपण माइंडचा फुल्ली यूज केला. इफेक्टिव्हली जर स्टडी करायचा असेल तर माइंडचा फुल्ली यूज करावाच लागेल, त्याशिवाय तर होणार नाही. सो माइंडचा आपण फुल्ली यूज केला आणि त्यानंतर आपण गेलो स्क्रोलिंगवर. तिथे सुद्धा आपला माइंड एंगेज झाला. तो आपण जो ब्रेक टाइम आहे त्यामध्ये करायला पाहिजे होतं रिलॅक्सेशन, जे माइंडला थोडं रिलॅक्स ठेवायला पाहिजे होतं, पण आपण तिथे पुन्हा माइंडचा यूज केला. तिथे सुद्धा माइंड एंगेज झाला. ते जे आपण स्क्रोलिंग मध्ये वेगवेगळे पिक्चर्स बघतो, वेगवेगळे कलर्स बघतो, त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या माइंडवर चालतो. त्यासोबतच स्टडी मटेरियल जे आपल्या माइंडमध्ये आहे पूर्ण कोलॅप्सेशन आणि पूर्ण तुम्हाला याचा त्रास होईल आणि त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी आठवायला पाहिजे त्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे आठवणार नाही जर तुम्ही हे सगळं मिक्सअप कराल तर. सो जो टाइम ब्रेक टाइम आहे त्याला रिलॅक्सेशन मध्ये ठेवा, माइंडला रिलॅक्स ठेवा. त्यानंतर हे स्क्रोलिंग वगैरेच्या मागे लागू नका. सो स्लीप अवर इम्पॉर्टंट असेल, ब्रेक टाइम मध्ये काय करायचं ते इम्पॉर्टंट असेल, त्यासोबतच इम्पॉर्टंट असेल हेल्दी फूड. आता हेल्दी फूड का बरं असायला पाहिजे? बिकॉज अ हेल्दी माइंड रिसाइड्स इन अ हेल्दी बॉडी. एक हेल्दी माइंड असेल तो बसतो एका हेल्दी बॉडीमध्ये आणि जर माइंड हेल्दी असेल तरच आपला स्टडी इफेक्टिव्हली होतं, हे आपण आताच बघितलं. सो हेल्दी बॉडीमध्येच हेल्दी माइंड बसत असेल तर आपली बॉडी असली पाहिजे हेल्दी. सो हेल्दी फूड खा. काही दिवस जे बाहेरचं फूड असेल ते टाळा. त्यानंतर आपल्या घरी जे फूड बनत असेल त्यावरच लक्ष द्या आणि त्यामुळे तुम्हाला हेल्प होईल स्टडीमध्ये. आणि त्यासोबतच काही इम्पॉर्टंट टॉपिक असेल जसं की डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स. आता आपण स्टडी करताना काय करू तर आपलं स्वतःचं कंपॅरिझन आपल्या फ्रेंड सोबत करू, तर असं करू नका. स्वतःचं कंपॅरिझन स्वतःसोबत ठेवा. तुमची जी रेस आहे ती स्वतःसोबत आहे, दुसऱ्यासोबत नाही आहे. बरोबर? जर तुम्हाला बेटर बनायचं आहे तर ते स्वतःपेक्षा जास्त बेटर ईच डेला बनायचं आहे. तुम्हाला दुसऱ्यापेक्षा किंवा कोणापेक्षा बेटर बनायचं नाही आहे, तुम्हाला स्वतःच बेटर व्हर्जन क्रिएट करायचं आहे. सो यू शुड नॉट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स. तुम्हाला दुसऱ्यासोबत स्वतःला कंपॅरिझन करायची गरज नाही आहे. दुसऱ्याचे जास्त टॉपिक्स होत असतील होऊ द्या, तुमचे कमी टॉपिक्स होत असेल होऊ द्या, पण तुम्ही जे टॉपिक्स करत आहे ते इफेक्टिव्हली करा, इतकंच सांगेल. बरोबर? दुसरा काय करतोय, दुसऱ्याचं कसं चालू आहे, काय चालू आहे, सध्या टेन्शन घेऊ नका. सध्या स्वतःवर लक्ष द्या. आणि फेक फ्रेंड्स जे असतील जे म्हणतात की माझा काही स्टडी झालेला नाही आहे, माझं काहीच झालेलं नाही आहे, अशा फ्रेंड्स पासून दूर राहा. बिकॉज ते तुम्हाला सुद्धा डिमोटिवेट करतात आणि स्वतः अभ्यास करत बसतात. आता असं कोणीच नाही आहे जो सिरियसली अभ्यास करत नसेल, बिकॉज टायमिंग खूप कमी राहिलेला आहे आणि तुमचे फ्रेंड्सच तुम्हाला सांगतात की मी काहीच अभ्यास करत नाही. मग तुम्हाला वाटते हाच नाही करत तर मी कशाला करू? तर अशा फेक फ्रेंड्स पासून सुद्धा तुम्ही दूर राहाल पाहिजे. तुम्ही एक हेल्दी इन्व्हायरमेंट मध्ये राहायला पाहिजे, जे इन्व्हायरमेंट स्टडीसाठी चांगलं असेल. जे तुमचे फ्रेंड्स असतील ते सुद्धा स्टडी करत असतील, चांगल्या प्रकारे अभ्यास करत असतील, तुम्हाला थोडं गाईडन्सची गरज असेल त्यांच्याकडून, ते सुद्धा घ्या. बट असे जे फेक फ्रेंड्स असतील जे म्हणतात की मी काहीच अभ्यास करत नाही आणि एक्झाम मध्ये पुन्हा ते स्कोअर करणार आहेत, सो अशा फेक फ्रेंड्स पासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. त्यासोबतच आता टायमिंग राहिलेला आहे कमी आणि पुढे तुम्हाला रिव्हिजन सुद्धा पुन्हा करायची आहे. सो तुमचा जो स्टडी आहे तो कम्प्लीट झाला पाहिजे 15 डिसेंबर पर्यंत. एक गोल ठेवा की 15 डिसेंबर पर्यंत आपल्याला पूर्णच्या पूर्ण जे सब्जेक्ट्स आहे ते सगळे सब्जेक्ट कम्प्लीट करायचे आणि त्यानंतर स्टार्ट करायची आपली रिव्हिजन. आणि या सगळ्यामध्ये फक्त पर्टिक्युलर एका सब्जेक्टला इम्पॉर्टन्स देऊ नका, सगळ्या सब्जेक्टला इक्वली इम्पॉर्टन्स द्या आणि सगळ्या सब्जेक्टला इक्वली टाइम द्या आणि इक्वली टाइम देताना इक्वल स्टडी ठेवा. बिकॉज कोणत्या तरी एका सब्जेक्टवर जास्त भर देऊन दुसऱ्या सब्जेक्टवर त्याचा इफेक्ट पडू देऊ नका आणि सगळ्या सब्जेक्टला त्या इक्वल इम्पॉर्टन्स. त्यानंतर आणखी एक मेन पॉइंट जर आपण म्हटलं तर तो असेल आपला स्टडी टाइम. आता काही जणांना सवय असते की ते नाईटचा स्टडी करतात आणि मग व्हिडिओज मध्ये बघतात की मॉर्निंगला खूप चांगला स्टडी होतो. काही जणांचा मॉर्निंगचा टाईप असेल ते बघतात की नाईटला खूप चांगला स्टडी होत आहे. आपला फ्रेंड असेल त्याचा नाईटला खूप चांगला स्टडी होतो, आपला मॉर्निंगला होत असेल तर तुमचं स्वतः डिसाईड करा. पुन्हा मी सांगेन की दुसऱ्याच्या सांगण्यावरून, व्हिडिओजवरून किंवा कशावरूनही तुम्ही स्वतःचा जो टायमिंग डिसाईड केलाय आधीपासून, बरोबर, जेव्हापासून तुम्ही स्टडी स्टार्ट केला असेल तेव्हापासून तुम्ही एक टाइम डिसाईड केला असेल. एक तर तुमचा
इव्हिनिंग अँड नाईटचा टाइम असेल किंवा मग तुमचा मॉर्निंगचा टाइम असेल, जो टाइम डिसाइडेड आहे आता चेंज करू नका. आता पर्टिक्युलर तुम्हाला गरज आहे ज्या टाइमवर तुम्ही बनून आहात त्याच टाइमवर बनून राहायची. बिकॉज तुम्ही जर टायमिंग चेंज कराल तर त्या टाइम सोबत जुळून घेण्यामध्ये आणखी तुम्ही टाइम वेस्ट कराल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा सरळ सरळ लॉस होताना दिसेल. सो टायमिंग चेंज करू नका. जर तुम्हाला नाईटचा स्टडी होत असेल ना तर नाईटला करा. जर तुमचा इव्हिनिंगला स्टडी होत असेल इव्हिनिंग अँड नाईटला तर नाईटला करा. आणि जर तुमचा मॉर्निंगला होत असेल तर मॉर्निंगला करा. जो टाइम तुम्ही आधीपासून डिसाइडेड आहे तो टाइम तुम्ही तसाच ठेवा. बिकॉज त्यामुळे तुमचा इफेक्टिव्हली स्टडी होईल. त्यासोबतच टॉपिक वाईज स्टडी करताना गडबड करू नका. खूप जास्त गडबड करून पटापट टॉपिक संपवायचा प्रयत्न करू नका. इफेक्टिव्हली आणि खूप जास्त चांगल्या प्रकारे ते टॉपिक्स करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट डेला रिवाइज करताना कमी टाइम लागेल. त्याच्या नेक्स्ट डेला आणखी कमी टाइम लागेल. बिकॉज फर्स्ट डेला तुम्ही त्याला पूर्णपणे टाइम दिलाय. सो गडबड करू नका, भीती मनात ठेवू नका आणि स्वतःला बिलीफ ठेवा की आपण करू शकतो. आणि अशा प्रकारे तुम्ही स्टडी जर करत गेले तर तुम्हाला एक चांगला मार्क्स स्कोअर करण्यामध्ये हेल्प होईल. थँक्यू.